नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच सकाळी मुंबईवरून गावी आलो आहे. तर सध्या आता गावाकडे शेतीची कामं चालू झाली आहेत. पेरणी वगैरे आता झालेली आहे. आता बाकी अजून जमिनीची उकळ वगैरे करायची आहे. तर मित्रांनो, चला तर आज मी तुम्हाला दाखवतो आमच्याकडे काय काय कामं चालू आहेत. तर मित्रांनो, आमच्या गावाकडचं वातावरण बघू शकता. सध्या पाऊस अजून बऱ्यापैकी लागला नाही आहे. थोडासाच म्हणजे जमीन ओली होईपर्यंतच लागला आहे, असा मोठा असा पडला नाही आमच्याकडे अजूनही. तर या साईडला बघू शकता बाबा आमचे कुंपण करत आहेत. इथे सगळीकडे शेती असल्या कारणामुळे मग गुरांना जाण्यासाठी ही कुंपण करावं लागतं. त्यामुळे मग बाबा आता करत आहे इकडे. तर मित्रांनो बघू शकता इथे आमची भाताची पेरणी केलेली आहे. झाले 5-6 दिवस झाले भाताची पेरणी करून झालेली आहे. अजून पाऊस कमी असल्यामुळे अजून तुम्हाला याच्यामध्ये भात उगवलेलं दिसणार नाही. तसं छोटे छोटे कोंबरे आले आहेत भाताला. तर मित्रांनो बघितलंच तुम्ही, आता पेरणीची कामं पूर्ण झाली आहेत. आता जमीन फोडायचं काम म्हणजे उकळीचं काम बाकी आहे अजून. ते आता हळूहळू करतील, पण यंदा पाऊस कमी आहे. त्यामुळे आता कामाला पण थोडा उशीर होणार आहे पावसामुळे. तर बघूयात, बघू शकता तुम्ही इथे यामध्ये भाताची पेरणी केलेली आहे आणि अजून थोडं दुसऱ्या ठिकाणी शेती आहे तिकडे केलेली आहे. तिकडे पण आपण जाऊयात, दाखवतो तुम्हाला तिकडचे पण. तर मित्रांनो, ह्या तुम्हाला ओवी दिसतं, यामध्ये हळदीची लागवण केलेली आहे आणि काटेकणका आणि करांदे करांदे पण आहेत ना लावलेलो. करांदे, हळद आणि काटेकणका. तर मित्रांनो, हा संपूर्ण माळ दिसतोय, या ठिकाणी सर्व शेती असते. आता ती थोड्याफार प्रमाणात कमी होत चालली आहे. नाही तर पूर्वी या ठिकाणी सर्व शेती असायची, अजून पण आहे. ही दिसते या ठिकाणी शेती असते आणि ह्या ठिकाणी पण पूर्वी शेती होती. बघू शकता, हे काजीचं कुंपण केले आहे. त्यातमध्ये आता काजी ची रोपं लावलेली आहेत. 2 वर्ष झाले त्यामुळे आता तिथे शेती नाही, तिथे आता काजीचे झाडच आहेत. शकता या ठिकाणी आमचं ते समोर दिसतंय ते घर आहे. या साईडचं नाही, त्याच्या बाजूला आहे. ते झाडांमुळे तुम्हाला दिसत नसेल. त्याच्यासमोरच ही आम्ही इथे शेती करतो आणि इकडे पण आमची भात लागवडीची इकडे आहे शेती अजून. आणि त्या ठिकाणी नाचणीची आहे अजून पुढे, आणि आता इथे दाखवले त्या ठिकाणी भुईमुगाचे आहेत. अशा आम्ही 3 प्रकारची प्रामुख्याने शेती करतो. हे बघू शकता, या ठिकाणी पण भात पेरणी केलेली आहे. इतक्यात तुम्हाला दिसलं असतं ते उगवलेलं, पण ते पावसामुळे यंदा आता लेट होणार आहे. या ठिकाणी 3 कोपऱ्यांमध्ये पेरलेलं आहे. बघू शकता आमच्या इकडचं वातावरण. बघू शकता हा बंधारा आहे आणि त्याच्यासमोर पण पलीकडे शेती असते, पण आता तिकडे जास्त करून कोण करत नाही. बंधाऱ्याच्या ह्या साईडलाच शेती असते जास्त करून. मित्रांनो बघू शकता अजून फणसाचे झाडं, फणस किती आहेत ते. पाऊस म्हणजे सुरू झाला तरी अजून खूप फणस आहेत. काय काय कुसले आहेत फणस. त्याचा हळूहळू काढून टाकायला पाहिजे, कारण का सर्व पावसामुळे मग पुसून खाली पडतील. त्यामुळे मग घरामध्ये मच्छर येईल जास्त. त्यामुळे आता ते काढून टाकायचे थोडे थोडे. या साईडला हे बघा पेरूचं झाड आहे. खूप पाखरांनी खाऊन टाकले आहेत, खाली पण पडले आहेत. मोठे झाले की पाखर खाऊन टाकतात. पिकलेले आहेत बघू शकता. पहिले आम्ही खूप खायचे, आता एवढं कोण खात नाही. कशासाठी काढत होता तो? बिया बियो काढून या करा. बियो काढून कशासाठी मग? भाजी करू, उपासात पण चांगले. तर मित्रांनो, आता संध्याकाळचे 5 वाजले. आज काय पाऊस अजिबात लागलाच नाही. त्यामुळे मग आता
इथं भिजवणीचं काम आता चालू करायचं आहे. बोरिंगचं पाणी घेऊन आता हे भिजवावं लागेल, नाही तर मग जे पेरलेलं आहे ते उगवणार नाही. तर इथं पाईप लावतो आम्ही आहे आणि आता हा भिजवणार. तर मित्रांनो बघू शकता आता जवळपास सर्व मळ्यांना पाणी लावून झालं, एकच राहिले, लाईट गेली होती त्यामुळे. आता ह्याला पण लावून पूर्ण करतो आणि मग पाणी बंद करून टाकतो. कारण का आज पाऊस बघू शकता, आज वातावरण नव्हतंच म्हणजे जास्त करून ढग फक्त थोडेफार दिसत आहेत. त्यामुळे जे भात पेरणी केले होते ते बघू शकता थोडे थोडे रुजून आले. त्यामुळे जर पाणी नाही लावलं ते सर्व मरून जाईल. त्यामुळे मग आता पाणी लावलेलं आहे. आता बघूया, आता 2-4 दिवस नाही तरी पाऊस पडला तरी चालू शकतं, तरी पण आता ठीक आहे पाणी लावल्यामुळे. तर मित्रांनो चला भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.